नमस्कार. 10वी आणि 12वी झाली की एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो. आता पुढे काय? हो ना, पण चिंता करू नका. आज आपण मिळून करिअरच्या वेगवेगळ्या वाटा समजून घेणार आहोत, एका खास नकाशाच्या मदतीने, जेणेकरून पुढचा प्रवास एकदम सोपा आणि यशस्वी होईल. हे बघा, अगदी एखाद्या मेट्रोच्या नकाशासारखं दिसतंय, नाही का? यातील प्रत्येक लाईन म्हणजे करिअरचा एक वेगळा मार्ग, आणि प्रत्येक स्टेशन म्हणजे आपल्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा. चला तर मग आपण एकत्र मिळून शोधूया आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग नेमका कोणता आहे. तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा थांबा कुठला? तर तो आहे 10वी. कारण इथूनच भविष्याच्या खऱ्या अर्थाने अनेक वाटा फुटतात. त्यामुळे इथं घेतलेला निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. साधारणपणे 10वी नंतर आपल्यासमोर 3 मुख्य पर्याय येतात. पहिला, जो सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे पारंपरिक मार्ग 11वी आणि 12वी, ज्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या शाखा आहेत. दुसरा एक पर्याय आहे डिप्लोमा कोर्सेसचा, जसं की इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. आणि तिसरा मार्ग आहे ITI किंवा इतर छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम, जे केल्यावर कमी वेळात नोकरी मिळण्याची संधी असते. बरं, आता वळूया सगळ्यात लोकप्रिय पर्यायाकडे, सायन्स. हो ना, अनेकांना असं वाटतं की सायन्स घेतलं म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियरच बनायचं. पण खरंच तसं आहे का? चला आपण जरा खोलात शिरून बघूया या शाखेतले 2 मुख्य मार्ग आणि त्यातून उघडणाऱ्या असंख्य संधी. जर गणित आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर मग PCM ग्रुप बेस्ट आहे. यातून पारंपरिक सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर करता येतच, पण त्याचबरोबर आजच्या काळात ज्याला प्रचंड मागणी आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एव्हिएशन सारखे भारी पर्यायही निवडता येतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यासाठी JEE किंवा MHT CET सारखी परीक्षा पास करावी लागते. आता बघूया बायोलॉजीची दुनिया. जर मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं स्वप्न असेल तर PCB ग्रुप निवडायला हवा. डॉक्टर, डेंटिस्ट तर होता येतच, पण त्यासोबत फिजिओथेरपी, ॲग्रिकल्चर आणि बायोटेक्नॉलॉजी सारखे अनेक इंटरेस्टिंग पर्याय सुद्धा आहेत. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मार्गावरचा प्रवेश फक्त आणि फक्त नीट परीक्षेमधूनच मिळतो. सायन्स म्हणजे सगळं काही नाही हा, याच्या पलीकडेही एक मोठं जग आहे. चला तर मग आता आपण कॉमर्स आणि आर्ट्स या शाखांबद्दल जाणून घेऊया. विश्वास ठेवा, इथेही तितकेच आकर्षक आणि आव्हानात्मक करिअरचे पर्याय वाट बघतायत. जर बिझनेस, फायनान्स, आकडेवारी यात रस असेल तर कॉमर्स खास आपल्यासाठीच आहे. BCom, CA यांसारख्या पदव्या घेऊन बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात मोठं करिअर करता येतं. आणि एवढंच नाही, आजच्या डिजिटल युगात ई-कॉमर्स आणि टॅक्स कन्सल्टन्सीसारख्या क्षेत्रांमध्येही जबरदस्त संधी आहेत. आणि हो, आर्ट्स शाखेला कमी लेखण्याची चूक तर अजिबात करू नका. ही एक प्रचंड क्रिएटिव्ह आणि व्हर्सटाईल शाखा आहे. इथून डिझायनिंग, ॲनिमेशन, पत्रकारिता यांसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांची दारं उघडी होतातच, पण हॉटेल आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही नाव कमावता येतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर ही शाखा म्हणजे एक मजबूत पायाच आहे. ओके, तर आपण आतापर्यंत करिअरचे वेगवेगळे रस्ते पाहिले, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर अजून बाकी आहे की या कोर्सेसना ॲडमिशन मिळवायचं कसं, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, नाही का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. मार्ग तर निवडला, पण त्या मार्गावर चालायला सुरुवात कशी करायची, म्हणजे कोणत्या प्रवेश परीक्षा आहेत आणि त्यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे, हे आता आपण बघणार आहोत. तर ही नावं नीट लक्षात ठेवा. मेडिकलमध्ये जायचं असेल तर नीट आणि एम्स, आणि इंजिनिअरिंगसाठी JEE आणि MHT CET. ह्या परीक्षा साधारणपणे वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातच होतात. त्यामुळे आपलं कॅलेंडर उघडा आणि ह्या तारखा आत्ताच मार्क करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. आणि हे फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल पुरतं मर्यादित नाहीये. दुसऱ्याही अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा आहेत. उदाहरणार्थ, डिझाईन आणि आर्किटेक्चरमध्ये आवड असेल तर नाटा, कायद्याच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर क्लॅट, आणि जर संरक्षण दलात भरती व्हायचं असेल तर NDA परीक्षा आहे. आता शिक्षणाचा खर्च हा एक मोठा मुद्दा असतो, बरोबर? पण काळजी करू नका, मदतीसाठी अनेक पर्याय आहेत. या स्लाईडवर ज्या सरकारी स्कॉलरशिपच्या वेबसाईट्स दिल्या आहेत त्या नक्की बघा. तसंच ॲडमिशनसाठीच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर सतत लक्ष ठेवा, कारण योग्य आणि वेळेवर मिळालेली माहितीच ध्येयापर्यंत पोहोचू शकते. तर मग आता भविष्याचा नकाशा बऱ्यापैकी स्पष्ट झाला असेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही मार्ग लहान किंवा मोठा नसतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आवड आणि त्यासाठी लागणारी मेहनत. चला तर मग आत्मविश्वासाने पहिलं पाऊल टाका. आपल्या या प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.